नमस्कार, मी प्रियंका जायके के तडका या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आहे। आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी। त्यासाठी आपण एक अख्खा कोबी छान बारीक असं चिरून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता, टमाटर, त्यानंतर थोडीशी मुगाची डाळ आपण 10 ते 15 मिनिटं आधी भिजवून घेतलेली आहे। फोडणीसाठी लाल तिखट, हळद, मीठ, थोडंसं लसूण, हिंग, जिरे आणि मोहरी। चला तर मग आपण फोडणीची तयारी करूया। सर्वप्रथम आपण तेल गरम करून घेतले आहे। त्यात लसूण, हिंग, मोहरी आणि जिरे तडतडून घेणार आहोत। ते छान तडतडायला लागले की आपण त्यात कढीपत्ता घालून घेणार आहोत। कढीपत्ता झाला की कापलेली कोबी आणि टमाटर आणि डाळ, भिजवलेली डाळ, कोथिंबीर हे सर्व घालून परतून सर्व छान परतून झालं की त्याला 10 ते 15 मिनिटं मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। भाजी अशी छानपैकी शिजत आली की त्यात लाल तिखट, हळद आणि मीठ घालून घ्यायचं आहे। छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायची आणि भाजी बंद करायची। तर तयार आहे आपली कोबीची भाजी। त्याला पत्ताकोबीसुद्धा असं म्हणतात। छान अशी चवदार, टेस्टी, तुम्हीसुद्धा ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब